छगन भुजबळ साहेबांनी शपथ घेतलेली आहे ऍज अ कॅबिनेट कलीग म्हणून आपल्यासाठी काय आपल्या काय मत आहे आणि त्याने सरकारला किती फायदा होईल त्यांच्या अनुभवाचा? छगन भुजबळ साहेब हे महाराष्ट्र मधील एक सिनियर लीडर आहेत, ओबीसी समाजाचे नेते आहेत आणि नक्कीच त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये पुनरागमनामुळे मदतच होणार आहे, कुठलं नुकसान तर होणार नाहीच आहे. म्हणून मला वाटतं आज मी MOS आहे, ते कदाचित आता माझे कॅबिनेट मंत्री देखील बनतील आणि त्यांच्यासोबत काम करायला संधी मिळणार आहे. या व्यतिरिक्त बीड मध्ये जे व्हिडिओ व्हायरल झाले त्याच्यानंतर आज विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की बीड जिल्ह्यात मोठं ऑपरेशन करावं लागेल आणि 15 दिवसापूर्वी जे जिल्हाधिकारी तिथे अपॉइंट झाले त्यांनी आता ट्रान्सफरसाठी अपील केलेली आहे, अर्जी दिलेली. बघा, बीड जिल्ह्याच्या बाबतीमध्ये पालकमंत्री म्हणून माननीय अजितदादा हे अतिशय उत्तमरित्या काम करतायत. माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं स्वतः देशमुख परिवाराशी त्यांचे थेट संपर्कामध्ये देखील आहेत. त्या परिवाराचा संपूर्ण पुनर्वसनामध्ये शिंदे साहेबांनी देखील सिंहाचा वाटा उचललेला असताना ज्या घटना घडत आहेत त्या अर्थातच निंदनीय आहेत आणि तिथल्या बीड जिल्ह्याच्या SPंशी मी देखील सातत्याने संपर्कामध्ये आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील कडक आदेश दिलेले आहेत की कुठलीही गुंडगिरी ही सहन केली जाणार नाही. कुठल्याही पक्षाचा असू द्या, कुठल्याही नेत्याचा तो कार्यकर्ता असू द्या, त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल. पण नाना पटोले आरोप लावतात की जेव्हापासून अजित पवार पालकमंत्री झालेल्या दोन जिल्ह्यांचे खास करून बीड मध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. नाही बघा, थोडी साफसफाई करायला जरा वेळ लागतो, काय लगेच होत नाही. पण मला वाटतं ऑलरेडी पालकमंत्री म्हणून अजितदादांनी कारवाई चालू केलेली आहे आणि नाना पटोलेंनी त्यांचा जिल्हा बघावा, अगोदर त्यांचं अस्तित्व बघावं आणि मग आमच्यावरती टीका करावी. एक शेवटचा प्रश्न, आता स्थानिक स्वराज्य संस्था किंवा पालिका निवडणूक असू द्या त्याला घेऊन नरेश मस्के यांनी सांगितलेलं आहे की जर सोबत भाजपा आली तर ठीक, नाही तर आम्ही एकटे लढू. त्याला पलटवार केलेले प्रवीण दरेकर त्यांचं असं म्हणणं आहे की स्वबळाचा जर कोणी नारा देत असेल तर आम्ही सुद्धा तयार आहोत. हे बघा, शेवटी आज स्थानिक स्वराज्य संस्था ह्या आमच्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत. ठाणे म्हटल्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून तिथे शिवसेना प्रचंड तिथे ताकदीने आज आम्ही तिथे उभे आहोत आणि अशा वेळेला भारतीय जनता पार्टी सोबत निवडणूक लढली पाहिजे ही मानसिकता अर्थात आमची सगळ्यांची आहे आणि तीनही नेते एकत्र बसून नक्कीच योग्य निर्णय घेतील आणि हे कुठले बाजूला होणार नाही याची खात्री आमचे नेते तीनही नेते एकत्र मिळून घेतील आणि माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय शिंदे साहेब, अजितदादा हे तिघे एकत्र बसून योग्य तोडगा काढून मला विश्वास आहे की आमच्या निवडणुका ह्या माहिती संबंध महाराष्ट्रामध्ये लढवल्या जातील. थँक्यू सो मच.